सो हे गाईज वेलकम बॅक टू दिस यूट्यूब चॅनल. आणि आज आपण बघतोय प्रोबॅबिलिटी नावाचा चॅप्टर आहे आपल्या SSC बोर्डसाठी. तर त्याचं मी इंट्रोडक्शन करतोय आणि आज मी स्टार्ट करतोय प्रोबॅबिलिटीला. ओके, सो पॅरलली आपला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल चालतच आहे. त्याचबरोबरीला आपण प्रोबॅबिलिटी पण आता स्टार्ट करतोय. ओके, तर प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्ही जर एक्झॅक्ट बघितलं असेल तर प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर खूप इझी आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यामध्ये एक आहे ना एक टॅबू असतो की प्रोबॅबिलिटी थोडा टफ क्वेश्चन्स घेऊन येईल किंवा मला जमणार नाही. पण सगळ्यात इझी कोणता चॅप्टर असेल तर प्रोबॅबिलिटी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही नीट बघितलं तर इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आणि कन्सेप्ट्स मी ते एक्सप्लेन करेन. आपण पार्ट्समध्ये प्रोबॅबिलिटीला आणूया. ओके, सो पहिलं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला माहिती असलं पाहिजे की एक डाय जर मी रोल केला किंवा मी थ्रो केला तर त्यातून मला कुठला सॅम्पल स्पेस म्हणजे काय सॅम्पल स्पेस भेटेल, एन किती असेल. ठीक आहे, 2 कॉइन्स केले, 1 कॉइन केला. ठीक आहे, आपण क्वेश्चन्स घेऊ. मला बेस्ट वे वाटते की क्वेश्चन पिक करायचं आणि कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची. ठीक आहे, तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, अ डाय इज रोल्ड देन राईट सॅम्पल स्पेस एस नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एन. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये टफ असं काय नाही. एक डाय आहे, त्याला काय केलेलं आहे, रोल केलेलं आहे. तर एक्झाम्पल आपण तुम्ही डाय बघितला असेल गेम्स खेळताना, एक अशा प्रकारचे एक दिसतो बघा, इथे नंबर्स लिहिलेले असतात असे, तर त्याला डाय बोलतात. तर टोटल नंबर्स किती असतात त्याच्यावरती, 6 असतात. किती असतात, 6. ठीक आहे, तर ह्याचं आन्सर कसं केलं जाईल की सॅम्पल स्पेस एस, सॅम्पल स्पेसला काय लिहायचं, एस लिहायचं, इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट, 1 मिनिट, कर्ली ब्रॅकेट द्यायचा. ठीक आहे, आणि कर्ली ब्रॅकेट दिल्याच्या नंतर एकतर मी डाय रोल केल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल. 6च्या वरती नंबर येणार नाहीत किंवा 1च्या खालती नंबर येणार नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. मग सॅम्पल स्पेस तेच असतं, आपल्याला जो रिझल्ट येऊ शकतो तो आपल्याला लिहायचा आहे. मग आता काय काय येऊ शकतं, 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, नंतर 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, 6 येऊ शकतो. ठीक आहे, सो कम्प्लीट. आता नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, मग नंबर ऑफ एलिमेंट्स मोजायचे, 1 2 3 4 5 6. किती सर्कल झाले, 6 सर्कल झाले. मग नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, 6. मग लिहायचं कसं, नंबर ऑफ एलिमेंट्स एन ऑफ एस इज इक्वल्स टू 6. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, सिम्पल कन्सेप्ट आहे. तर एक डाय जर मी रोल केला तर त्याचं सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6 येईल. आता काय काय जणांना हा कर्ली ब्रॅकेट काढता येत नाही. एकदम इझी आहे. स्टार्टिंगला काय करायचं, असं करायचं, नंतर ह्यात इथूनच स्टार्ट करायचं आणि असं कम्प्लीट करायचं. ठीक आहे, इकडे पण बघा, असं करून असं कम्प्लीट करायचं. ओके, सो मला असं वाटतं की ही कन्सेप्ट, एक डाय जर रोल केला तर 1 2 3 4 5 6 आणि एन किती येणार आहे, 6 येणार आहे 1 डायला. हा क्वेश्चन कधीचा आहे, क्वेश्चन बोर्ड्सनं येऊन गेला आहे 2020 नोव्हेंबर, म्हणजेच KTची जी बॅच असते त्याला हा येऊन गेलेला आहे. ठीक आहे, आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे की सिम्पल मी क्वेश्चन नंबर 2कडे जातो. 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, राईट सॅम्पल स्पेस एस. एस सॅम्पल स्पेस आपल्याला काढायचं आहे. आता इथे एन विचारलं आहे का, तर आन्सर इज नो. क्वेश्चन कधी येऊन गेला आहे, मार्च 22ला. आता एक्झाम्पल मी याचं सॅम्पल स्पेस एस लिहितो. ठीक आहे, 2 कॉइन्स आहेत, 2 कॉइन्स आहेत. जर मी ते टॉस केले, वरती उडवले, तर एकतर हेड हेड येऊ शकतो, हेड टेल येऊ शकतो, टेल हेड येऊ शकतो किंवा टेल टेल येऊ शकतो. ह्या 4च प्रोबॅबिलिटी आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त प्रोबॅबिलिटीज नाहीत. मग ते कसं लिहिलं जाईल बघा, एकतर हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल. इझी. सो एन किती आलं इथे, एन इज इक्वल्स टू 4. ठीक, एकदम इझी होता. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अ डाय इज थ्रोन राईट सॅम्पल स्पेस जुलै 2022, म्हणजे 2022. ठीक आहे, तर याचा आन्सर किती येणार आहे, सेम मागाशी जे आपण सॉल्व्ह केलं, एकच डाय थ्रो केलेला आहे. 1 2 3 4 5 6. मी ऑल PYQs कव्हर करतोय
त्याच्यामुळे हा क्वेश्चन रिपीट झाला आहे. पण वे बघा विचारायची थोडी वेगळी आहे. एन ऑफ एस किती आलाय मग इथे? ऑब्विसली 6. सो कम्प्लीट झालं. सॅम्पल स्पेस पण लिहिलं आणि एन ऑफ एस पण लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इफ वन कॉइन इज टॉस्ड, एकच कॉइन टॉस केला तर एकतर काय येईल, हेड तरी येईल, नाहीतर एकतर काय येईल, टेल तरी येईल. या दोनच केसेस आहेत. मग सॅम्पल स्पेस काय येणार सांगा, हेड किंवा टेल. मग एन ऑफ एस किती आलं? आन्सर इज 2. सिम्पल. ओके. 2023 मार्चचा क्वेश्चन आहे, रिसेंटली येऊन गेलाय. त्याच्यानंतर बघा, एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की 2 डिजिट्स नंबर आर फॉर्म्ड युजिंग 2, 3, 5 विदाउट रिपीटिंग. हे जे वर्ड्स आहेत ना, हे नीट रीड करून अंडरस्टँड करून नंतर सॉल्व करायचं. विदाउट रिपीटिंग लिहिलेलं आहे म्हणजे काय, रिपीट होणार नाही. नंबर काय होणार नाही, रिपीट होणार नाही. मग आता मी इथे लिहितो, एक रफ वर्क करूया. 2, 3 आणि 5 हे 3 नंबर्स आहेत. 22 होणार नाही, 33 होणार नाही आणि 25 होणार नाही. ठीक आहे. पहिल्यांदा मी 23 लिहितो, नंतर मी 25 लिहितो. ठीक आहे. नंतर मी 32 लिहितो. आता उलटं येऊया आपण. 32, 33 तर नाही येणार आहे, मग 35. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 52 अँड 53. 52 आणि 53. मग पहिल्यांदा मी 2 स्टार्ट केलं, 3 आणि 5 जोडला म्हणजे 23 आणि 25. नंतर मी 3 स्टार्ट केलं, 32 आणि 35 लिहिलं. नंतर मी 5 स्टार्ट केलं, 52 आणि 53 लिहिलं. ठीक आहे. मग आता बघा इथे काय येईल, सॅम्पल स्पेस एस इज इक्वल्स टू 23, 25, 32, 35, 52 अँड 53. 52 अँड 53. 55 तर येणार नाही, कारण का रिपीट नाही करायचं आपल्याला. सो दॅट्स वाय एन ऑफ एस किती आला, 1, 2, 3, 4, 5, 6. जर इथे तुम्ही नीट काउंट केलं, 1, 2, 3, 4, 5, 6. सो एन ऑफ एस किती येणार आहे आपलं, आन्सर 6. सो दिस इज युअर फायनल आन्सर. आय होप तुम्हाला थोडी अंडरस्टँडिंग आली असेल की बोर्ड्स कसे क्वेश्चन विचारतं. 1 मार्कर क्वेश्चन्स आहेत, स्किप नाही करायच्यात आपल्याला. आणि तुम्हाला असं वाटत असेल की प्रॅक्टिस मी करतोय, ही एकदम इझी प्रॅक्टिस करतोय, बट लक्षात ठेवायचं की छोट्यात छोटी जर आपण मिस्टेक केली तर ते आपल्याला 1 मार्कला कॉज करू शकते. दॅट्स वाय मिस्टेक्सना आपल्याकडे स्कोपच नाही आहे. सो आपण छोटे छोटे क्वेश्चन्स, मोठे क्वेश्चन्स हे प्रॉपर सॉल्व केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला 40 आउट ऑफ 40 मार्क्स भेटतील. ठीक आहे. तुम्ही आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर ती बाजूला बेल आयकन आहे ती पण हिट करून ठेवा. असेच तुम्हाला IMP न्यूमेरिकल्सचे क्वेश्चन्स, असेच तुम्हाला IMP न्यूमेरिकल्स च्या व्हिडिओज येत राहतील. आणि तुमच्या फ्रेंड्सना पण ह्या व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता.